भ्याड हल्ला आहे, पहलगामला झालेला भ्याड हल्ला आहे, त्याचा निषेध करतो, त्याचा मी धिक्कार करतो. खरं म्हणजे पर्यटक बेकसूर निरपराध निहत्ते यांच्यावर पाकड्यांनी आणि दहशतवाद्यांनी जो हल्ला केला आहे तो त्याचा धिक्कार करावा तेवढा थोडा आहे. आता आदरणीय प्रधानमंत्री मोदीजींनी आपले देशाचे कणखर गृहमंत्री अमित शाह साहेबांना पाठवले तिकडे. आता तिथं जे काही झालेलं आहे त्या ॲक्शनला रिॲक्शन होईल आणि याला करारा जबाब मिळेल. कारण भारत हा आतंकवादी विरोधातला आहे, देशभक्त आणि राष्ट्रभक्तीने ओतप्रोत भरलेला आहे आणि त्यामुळे या पाकड्यांचा बंदोबस्त जसा सर्जिकल स्ट्राईकनी केला तसाच या निरपराध पर्यटकांना ज्यांनी मारले त्यांचा बदला घेतल्याशिवाय आपला भारत स्वस्थ बसणार नाही. आणि म्हणून ज्यांचं बलिदान झालं आहे, ज्यांची शहादत झाली आहे, त्यांचं बलिदान व्यर्थ जाणार नाही एवढा आम्हाला विश्वास आहे. आणि म्हणून मी मगाशी एक प्रगती जगदाळे या मुलीशी बोललो. तिच्या वडिलांना नाव विचारून, तिच्या अंकलला नाव विचारून गोळ्या घातल्या. असा दुर्दैवी हल्ला झालेला आहे आणि त्यामुळे या पाकड्यांना बिलकुल सोडता कामा नये, बिलकुल सोडलं जाणार नाही आणि याचा बदला जरूर घेतला जाईल. पुण्यातले 4 पर्यटक आहेत, आपल्यापर्यंत काय माहिती अजून किती पर्यटक आहेत? काही संपर्क? पुण्यातले आहेत, मुंबईतले आहेत. ती मुलगी घाबरलेली होती, भेदरलेली होती आणि तिने सांगितलं की आम्हाला इथे फार भीती वाटते आहे. पण त्यांना मी सांगितलं की स्वतः गृहमंत्री तिकडे येत आहेत, त्यामुळे तुम्ही एकमेकाला धीर द्या, आधार द्या. आता ह्या आपल्याला घटनेला गांभीर्याने आपल्याला फेस करायचं आहे आणि त्यामुळे जी जी मदत लागेल तिथं तुम्हाला मिळेल. मी स्वतः लेफ्टनंट कर्नल प्रशांत यांच्याशी बोललो, गृहमंत्री अमित शाह साहेबांच्या शिवनाथशी बोललो आणि तिथं स्थानिक पातळीवर देखील हॉस्पिटलची मदत असेल किंबहुना त्यांना तिथून सुरक्षित स्थळी नेण्याची मदत असेल ती सगळी मदत होईल आणि त्यांना त्या नंबरवर संपर्क देखील करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. त्याचबरोबर राज्य सरकारच्या वतीने मुख्यमंत्री महोदयांनी देखील ही गांभीर्याने बाब घेतलेली आहे. एक अधिकारी स्वतंत्र या ठिकाणी महाराष्ट्रातल्या लोकांसाठी देखील कोऑर्डिनेशनसाठी या ठिकाणी ठेवला जाईल. एक इस्रायल नागरिक आहे, इटालियन नागरिक, आंतरराष्ट्रीय स्तरावरती संपूर्ण प्रकरण गेलं. आंतरराष्ट्रीय पातळीवर तर याची दखल घेतलीच जाईल, परंतु भारत देश या घटनेचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद सर, तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोलल्याबद्दल. व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पवार सह उदय जाधव, न्यूज 18 लोकमत.